नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 1 एप्रिल 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. जेव्हा तुमचा जोडीदार विस्मयकारक असतो तेव्हा आयुष्य मोहक असते. तुम्ही आज हाच अनुभव घेणार आहात. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. लोकांना नेमके काय हवे आहे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी घ्या. मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला एकमेकात गुंफलेले. तुम्ही तुमचे काम चोख केले आहे आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे. वृषभ राशी, जर आज तुम्ही आपल्या मित्रासोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. आपण आपल्या कुटुंबियांची किती काळजी घेत आहे त्यांना जाणवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदेश सतत देत राहा. त्यांच्याबरोबर आपला किमती वेळ घालवल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होईल. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वतःला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येक जण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कुणी वाट पाहत आहे, ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. तुमचा जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आणि मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल. मिथुन राशी, आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकार्यावर तुम्ही वैतागाल. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुम्हाला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. कामाच्या जागी आपण स्वतःला खूपच वाहून घेतल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. कर्क राशी,
आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका. वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकाल. परंतु या वेळात तुम्हाला त्यांची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरलेल्या वेळेच्या आधीच परत येऊ शकता. तुमच्या इतर कुटुंबियामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल. पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल. कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावामुळे तुम्ही चिंतित, चिडचिडे बनाल. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल. परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. घरगुती प्रश्नाकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. सिंह राशी. या राशीतील जे लोक रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत, आज त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला वाटू शकते की रचनात्मक करण्यापेक्षा उत्तम नोकरी करणे होते. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं, तेव्हा शृंगार अधिक खुलतो. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी बायकोची एकदा परवानगी घ्या. मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. कन्या राशी. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अतिभावुक बोलू नका. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामाचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळभ असेल. आज आपल्या प्रेमीसोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. तुमच्या कुटुंबियासमवेत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रेमाने कुरवाळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम राठ आहे. त्यामुळे आपण काय खाता पिता त्याबाबत काळजी घ्या. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. तूळ राशी. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये, यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या.
स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल. तुम्ही आज खरेदीला गेला तर तुमच्यासाठी चांगले कपडे घ्याल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. प्रेम आणि रोमांस करताना तुम्ही सीमा गाठणार आहात. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. वृश्चिक राशी, तुमच्याद्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात. तथापि तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही. स्थिती लवकरच सुधारेल. तुमच्या घरातील साफसफाई करण्याचे काम ताबडतोब केले पाहिजे. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. आज ऑफिसमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाहीत. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोर विश्वासघात करू शकतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहू शकता. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या शृंगारिक वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे. सामाजिक स्नेह मिळेल आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. धनुराशी, आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पुऱ्या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. प्रेमाचा आनंद घेता येईल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस आहे. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल. रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. मकर राशी, आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. प्रेमजीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमीविषयी कुठलेही मत मांडू नका. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आपल्या संभाषणाबाबत बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे. अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठाव ठिकाणा ठेवणार नाहीत. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने दिवस आठवायला विसरू नका. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. कुंभ राशी, दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केली तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येक जण आनंदी आणि निवांत राहील. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की
मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिसमध्ये लवकर सुट्टी होऊ शकते याचा तुम्ही फायदा घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाऊ शकता. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. मीन राशी, कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी तुम्ही उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते, आज त्यांच्याशी सुसंवाद होईल. बऱ्याच वेळा मोबाईल चालवताना तुम्हाला वेळेची माहिती होत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही आपली वेळ बर्बाद करता तर तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेष करून मद्यपान टाळा. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर अशा लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.